आता परळीमध्ये शिंदेंची शिवसेना एमआयएम सोबत, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम हे 3 पक्ष सत्तेत. शिवसेनेचे 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक असा गट स्थापन. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास माझा विरोध नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सुनील तटकरेंची सकारात्मक प्रतिक्रिया. राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उभे असलेल्यांवर कारवाईचा बडगा. नागपुरात 32 पदाधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता. मुंबई, जळगाव, सोलापुरातही कारवाई. भाजपला मुंबई अदानीयुक्त करायचे. ठाकरे बंधूंचा मुलाखतीतून हल्लाबोल. तर भाजपला एक्सपायरी डेट आहे असं म्हणत डिवचलं. आजपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा. नाशिकमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाकरे बंधू मैदानात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा आज धडाका. फडणवीस मुंबईसह वसई, विरार, तर शिंदेंचा पुणे, कल्याणमध्ये रोड शो. अजित पवारांची मिरज, लातूर, परभणी आणि अमरावतीत जाहीर सभा. माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात तुळजापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी. भक्तांना प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी मिळणार, केलं होतं वक्तव्य. तानाजी सावंतांनी चूक मान्य करून माफी मागावी अशी मागणी. डोनाल्ड ट्रम्प भारतावर 500% टॅरिफ लावू शकणार. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईसाठी खास कायदा मंजूर. भारतासह चीन आणि ब्राझीलही टार्गेट. आजपासून वुमन्स प्रीमियर लीगला सुरुवात. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये सलामीची लढत. हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाच्या नेतृत्वाची कसोटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.